त्यामध्ये महत्त्वाची काही कागदपत्र आहेत। बिवलकर कुटुंबाचा अर्ज 93चा आहे, सिडकोने फेटाळलेले आधीचे 4 अर्ज आहेत, विधी व न्याय विभागाचा अहवाल आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। नगर विकास विभागाचे सिडकोला पत्र जे दिले गेले 1 मार्च 2024ला त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र। बिवलकर कुटुंबाचा पहिला मुद्दा, बिवलकर कुटुंबाचा 12.5% अर्ज 28 जुलै 1993ला जो आला होता, जो याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर चुकीचा ठरलो तर आम्ही पूर्णपणे जमीन ही सिडकोला देणार आहोत। आणि टेक्निकली आपण जर बघितलं तर हे जे बिवलकर कुटुंब आहे ते चुकीचेच ठरलेले आहेत। आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी म्हणजे वस्तुस्थिती सदरील जमीन कोर्ट ऑफ वॉर्ड कलेक्टरकडे होती, तर हे कुटुंब जमीन कसत असण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जो काही मुद्दा मांडला होता तर त्याच्या विरोधात हा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे। दुसरा मुद्दा जो आहे, बिवलकर कुटुंबाचा अर्ज 4 वेळा सिडकोने फेटाळला। आता याच्यामध्ये 18 एप्रिल 94 पहिल्यांदा अर्ज फेटाळला। बिवलकर आर नॉट एंटायटल्ड टू 12.5% ॲज दे आर नॉट सेल्फ कल्टिवेटिंग लँड, द लँड वॉज विथ कोर्ट ऑफ वॉर्ड्स फ्रॉम 1961 to 87। हे झालं 94। 95ला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलंय, 2010ला तेच सांगितलंय, 2023ला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेसचे जे MD होते त्यांनी सांगितले, सबज्युडाइज to Honorable Supreme Court and therefore it would be advisable that any decision in respect of said issue be taken after disposal of SLP। हे त्या ठिकाणी आहे, म्हणजे बिवलकर परिवाराच्या विरोधात तीनदा नाही 4दा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे। आता हा तिसरा विषय म्हणजे विधी व न्याय विभागाचा अहवाल। आता विजय सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली। एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलंय। म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला, तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे। म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही जे म्हणत आहात, जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व न्याय च्या ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय, ॲब्सेंटी लँडलॉर्ड्स is subjudized before the Honorable Supreme Court and therefore it would be advisable that any decision respect of the said issue be taken after disposal of SLP and after pursuing all the document pertaining to the subject of land। हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात सिडको हे सांगतंय की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे, सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे। एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची जी जमीन आहे, दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता, असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यामुळे सिडकोनी स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोने तिथं सांगितलेलं आहे। त्यानंतर नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे 1 मार्च 2024ला। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 6 मुद्दे आहेत आणि या 6 मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले असे टोटल पत्र आहे तर 6 मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे 2010च्या पूर्वीचे आहेत। त्यामुळे 2010 मध्ये सिडकोचे तत्कालीन MD यांनी बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे पहिले 2 मुद्दे जे आहेत ते इररिलेव्हंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे पहिले 2 मुद्दे आपण वगळूया। त्यानंतर तिसरा मुद्दा जो UD विभाग म्हणजे कोणाकडे होता, हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे। त्यांनी 24ला जे पत्र लिहिलं ॲब्सेंटी लँडलॉर्ड संदर्भाचे 1997 मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत। आता याच्यामध्ये जे सिडको म्हणे याबाबत देखील 2023 मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे। त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या UDचा। चौथा मुद्दा जो आहे बिवलकर ज्यांच्यामध्ये 12.5% योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही, पण
त्याला जो सिडकोने उत्तर दिलेला आहे, वास्तविक पाहता सिडकोने 2024 94, 95, 10, 23 मध्ये पात्रता नाकारलेली आहे. एका बाजूला UD म्हणते पात्रता नाकारलेली पुरावे नाहीत, पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर 4 वेळा ती पात्रता नाकारलेली आहे. सिडकोने पात्रता नाकारली याचा अर्थ काय? सरकारनेच पात्रता नाकारलेली आहे. शिवाय सिडको आणि महाराष्ट्र सरकार स्वतः यासाठी सुप्रीम कोर्टात बिवलकर परिवाराच्या विरोधात लढत आहेत. 5वा मुद्दा, त्याच्यामध्ये ज्या अर्थी शासनाचा विविध न्याय विभागाचा सिडकोचे विविध अधिकाऱ्यांनी बिवलकर हे ॲब्सेंटी लँडलॉर्ड ठरत नसल्याबाबत स्पष्टपणे अभिप्राय दिला आहे असं त्यांनी सांगितलंय. पण मग सिडको विधी व न्याय विभागाच्या अहवालातल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणारा अहवाल स्वतः सिडकोने तिथं दिलेला आहे. त्यामुळे यालाच जर उत्तर आपल्याला बघायचं असेल UDला, तर ते उत्तर स्वतः सिडकोने तिथं दिलेलं आहे. त्यामुळे हाही मुद्दा तिथं नगर विकासाचं पत्र जे आपल्या शिंदे साहेबांच्या विभागाने दिले ते तिथं चुकीचं आहे. आता याच्यामध्ये 5वा मुद्दा महत्त्वाचा आहे की सिडकोचा ठराव हा 5 मार्च 2024ला झाला. तिथं UD विभागाने प्रेशर आणलं सिडकोला की सिडकोचा ठराव तुम्ही बिवलकराच्या बाजूने घेतलाच पाहिजे, तेव्हा तो ठराव झाला. पण जे विजय सहगल नावाचे अधिकारी ते हुशार आहेत, त्यांनी ठराव झाला असला 5 मार्च 2024ला तरी त्या ठरावा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वागले नाहीत. आणि मग तिथं त्यांनी या ठरावामध्ये काय लिहिलं होतं? 1 मार्च 2024 रोजी नगर विकास विभागाचे पत्र आलेले आहे, शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल आलेला आहे, सुप्रीम कोर्ट गट नंबर 51 संदर्भात याचिका सुरू आहे आणि सध्या जी जमीन दिली जात आहे तिचा याचिकेत समावेश नाही. असे 3 मुद्दे या सिडकोच्या कमिटी बैठकमध्ये फायनल झाले. आता एक आपण सर्वांनी समजून घ्या की 1 मार्च 2024 रोजी नगर विकासचे पत्र आले, ते कसं चुकीचं आहे हे मी आपल्या सर्वांना वाचून दाखवलं. शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल जो आलाय तोच कॉन्ट्राडिक्टरी आहे असं लेटेस्ट हे सिडकोनेच तिथं सांगितलं. तो विषय तिथं राहत नाही. आणि सुप्रीम कोर्टामध्ये गट नंबर 51 हा असला तरी त्याच्यामध्ये आपण शासनाकडनं जे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला गेला आहे त्यात स्पेसिफिकली असं सांगितले आहे, सुप्रीम कोर्टात जरी सर्वे नंबर 51 संदर्भात याचिका असली तरी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये शपथ पत्र दाखल करून सांगितले आहे की बिवलकर यांची सर्व जमीन ही पॉलिटिकल इनाम आहे. त्यामुळे हा जो 5 मार्चचा ठराव झाला तो इनलिगल ठराव आहे, त्याला काही व्हॅलिडिटी नाही. हे विजय सिंगलांना माहीत होतं, म्हणून ते शांत बसले आणि त्यांनी काय मागणी केली एकनाथ शिंदे साहेबांकडे की आम्हाला चेअरमन द्या सिडकोला, आणि चेअरमन जर आम्ही तिथं आलं तर हा पास करू. आणि मग घडामोडी सुरू झाल्या चेअरमन म्हणजे सिरसाटांची एंट्री करण्यासाठी. पण क्रोनॉलॉजी बघितली, रिव्हर्स क्रोनॉलॉजी याच्यामध्ये बघितली तर निर्णयाचा आधार सिडकोचा ठराव, ठरावाचा आधार नगर विकासाचे पत्र, नगर विकासाच्या पत्राचा आधार विधी व न्याय विभागाचा अहवाल, आणि विधी व न्याय विभागाचा अहवालच जर सिडकोने नाकारला असेल ही क्रोनॉलॉजी बघितली तर हा पूर्ण प्रस्ताव आणि ही 5,000 कोटी रुपयाची जमीन जी बिवलकर परिवाराला या सरकारने आणि सिडकोने दिली ती इल्लिगली दिली. आणि याच्या मागे नक्कीच पैशाचा कुठं ना कुठंतरी व्यवहार हा झालेला आहे. आता सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिज्ञापत्र आपण जर बघितले तर याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याच्यामध्ये शासनाने भूमिका ही बिवलकर परिवाराच्या विरोधात घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की सिडको आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट दिले आहे की त्यात अजून नव्याने अनेक पुरावे तसेच आर्किओलॉजी विभागाचे अनेक कागदपत्रे समोर आली असून बिवलकर यांची जमीन सरंजाम इनाम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही जमीन 1952च्या कायद्यातच जाईल. 1952चा जो कायदा आला होता असे सिडकोची तसेच राज्य शासनाची भूमिका ही सुप्रीम कोर्टात आहे. मग ही भूमिका तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडत असताना आता बिवलकरांना ही जमीन द्यायचं कारण काय असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना काही प्रश्न करतो. ते स्वतः वकील आहेत, हुशार नेते आहेत. विषय सर्वोच्च न्यायालयात जर न्याय प्रविष्ट असताना त्याच विषयात सिडको निर्णय घेऊ शकतं का असा माझा फडणवीस साहेबांना प्रश्न आहे.
हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही का, असा माझा दुसरा प्रश्न आहे. ज्या बिवलकराच्या विरोधात सिडको कोर्टात लढत आहे, कोर्टात प्रतिज्ञापत्र देत आहे, त्याच बिवलकराला मात्र कोर्टाच्या निकालाच्या आधी जमीन देत असेल तर ही सिडकोची स्वतःच्या भूमिकेची कॉन्ट्रॅक्टरी भूमिका नाही का? यामुळे कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दुसऱ्या जमिनीबद्दलचा जो खटला सुरू आहे तो आपल्या सिडकोचा वीक होत नाही का, असं त्या ठिकाणी आमचं प्रश्नचिन्ह हे फडणवीस साहेबांना आहे. आणि आज ज्या जमिनीचं काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, 8,000 स्क्वेअर मीटरचे कॉन्ट्रॅक्ट जे झालेले आहेत, जे त्या 700 कोटीची ही जमीन आहे, ज्याच्यावर आता काही बिल्डर हे बिल्डिंग बांधायला सुरुवात आहेत. आता सुप्रीम कोर्टाने जर विरोधात बिवलकरांचा रिपोर्ट निकाल दिला जो देणार आहेत, तर मग या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांनी ज्यांनी घरं त्या 8,000 स्क्वेअर मीटरवर घेतलेली आहेत त्यांच्या घराचं काय होणार? तुम्ही त्यांना हाकलून टाकणार का? त्यामुळे मी सर्व मध्यमवर्गीय लोकांना विनंती करतो, हा जो 8,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड जो कॉन्ट्रॅक्टमध्ये आता आलेला आहे, जो बिल्डर कोणी त्या बिल्डिंग बांधत असेल त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही घर घेऊ नका. ते घर पूर्ण होणार नाही, कारण ती जमीनच टोटली इल्लीगल आहे. आता शेवटी शिरसाट साहेबांचे वायुवेगाचा पराक्रम बघा. म्हणजे याच्या आधी आपण एक दुसरे नेते एकनाथ शिंदे साहेबांचे, काय नाव ते छत्रपती संभाजीनगरचे, ते कुठल्या दारू परवान्याबद्दल, भुमरे साहेब, त्यांच्या दारू परवान्याच्या बाबतीत वेगवान आपण निर्णय प्रक्रिया कशी होती ते त्या ठिकाणी बघितली. आता आपण शिरसटांची वेगवान प्रक्रिया तिथं बघूया. म्हणजे बुलेट ट्रेनला सुद्धा मागे सोडतील अशी आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 48 तासात 30 ते 32 टेबलवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असं यांची ब्रीद वाक्य होतं. पण असं नाही तर भ्रष्टाचाराच्या फायली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान अशी आजची परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सिडकोमध्ये 1 ऑक्टोबर 2024 एका दिवसामध्ये सिडको लिपिक ड्राफ्ट तयार केला. तो ड्राफ्ट ALSO कडे गेला, ALSO ने मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट CLSO कडे गेला, CLSO ने मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट JMD कडे गेला, JMD ने ती मान्यता दिल्यानंतर तो ड्राफ्ट MD कडे गेला, MD ने मान्यता दिल्यानंतर ते पत्र सिडकोच्या जावक विभागाकडे गेले, त्यानंतर ते पत्र नगर विकास विभागाकडे गेले. एका दिवसामध्ये एवढे टेबल त्यांनी पास केले. आता हे झालं 9 ऑक्टोबर. आता 10 ऑक्टोबरच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. नगर विकास विभागाकडे अवक्षमध्ये ह्याच्यामध्ये पत्र आले. सचिवांनी पत्रावर शेरा दिला. पत्र संबंधित अधिकाऱ्याकडे गेले, संबंधित अधिकारी त्याच्यावर शेरा दिला. त्यानंतर ते पत्र प्रधान सचिव यांच्याकडे पाठवले गेले. प्रधान सचिव यांचा शेरा त्याच्यावर झाल्यानंतर ते पत्र हे प्रधान सचिव पत्र नगर विकास मंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवले. नगर विकास मंत्र्यांच्या मान्यतेनंतर ते पत्र जावक विभागाला गेले, त्यानंतर सिडकोला पाठवले. हे 10चं चाललंय आणि हे इथं संपलं नाही. त्यानंतर पुन्हा सिडकोमध्ये म्हणजे लगेचच मंत्रालयातून हे पत्र आलं. 10 ऑक्टोबरची गोष्ट परत तुम्हाला सांगतो, किती वेगवान आहे बघा. सिडकोला आवक विभागाच्या पत्र प्राप्त झाले. आवक मधून लिपिकाकडे गेले. लिपिक प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव ALSO कडे मंजुरीसाठी गेला. ALSO ने ती मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव CLSO कडे गेला, मंजुरीसाठी गेला. CLSO ने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव JMD कडे मंजुरीसाठी गेला. JMD ने मंजुरी दिल्यानंतर बेकायदेशीर बांधकाम आहे का नाही याचे NOC साठी गेले. संबंधित NOC मिळाल्यानंतर तो प्रस्ताव MD कडे मंजुरीसाठी गेला. MD ने ते मंजुरी दिल्यानंतर नगर रचना विभागाकडे भूखंड बसवण्यासाठी प्रस्ताव गेला. नगर रचना विभाग प्रस्तावाप्रमाणे भूखंड बसला. नगर विकासाचे 4 अधिकारी हा प्रस्ताव मंजूर केला. नगर विकास विभागाची संचिका CLSO यांच्याकडे पाठवली गेली. लिपिक यांनी ड्रॉ मध्ये भूखंड मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव ALSO कडे गेला. ALSOच्या मंजुरीसाठी CLSO कडे गेला. त्यानंतर JMD च्या मंजुरीसाठी प्रस्ताव गेला. त्यानंतर सिडकोच्या बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव आला. बोर्ड मीटिंग मध्ये
चहा आणि बिस्किट घेऊन कोण वाट बघत होतं तर शिरसाट वाट बघत होते सही करण्यासाठी। त्यानंतर संघीकृत ड्रॉ मध्ये बिल्वकरांचे नाव टाकले, त्यानंतर भूखंड वाटप झाला 5,000 कोटी रुपये गरिबाचे हे कोणाला देण्यात आले? बिवलकरांना दिले का? शिरसाटांना कुठेतरी हजारे कोटी हे इलेक्शनच्या आधी पार्टी फंड आणि स्वतःचा व्यक्तिगत फंड ज्याच्यातून त्यांना हॉटेल घ्यायचं होतं, ज्याच्यातून त्यांना तिथं MIDC मध्ये भूखंड घ्यायचा होता, त्र्यंबकेश्वर मध्ये जमीन घ्यायची होती आणि आता कदाचित मुंबईच्या आसपास त्यांचे अनेक बिल्डिंग तिथं सुरू आहेत असं आम्हाला कळतंय। म्हणजे 9 ऑक्टोबरला पहिल्या दिवशी सिडकोमध्ये 6 ते 7 टेबलवर पत्र फिरले, 10 ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी मंत्रालयात 6 ठिकाणी आणि सिडकोमध्ये 20 टेबलवर प्रवास झाला। 48 तासामध्ये 32 ते 33 टेबल प्रवास होऊन संपूर्ण प्रक्रिया पार पडली। 2 दिवसामध्ये या 5,000 कोटीचा भूखंड बिवलकरांना हा सहजपणे त्या ठिकाणी दिला गेला। माझा प्रश्न सरकारला असा आहे, 12.5% योजनेसाठी अनेक वर्ष झाले गरीब तिथं पाठपुरावा करत आहेत, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथं लोकांना भेटत आहेत, नेत्यांना भेटत आहेत, पण त्यांचं एक सुद्धा काम होत नाही। मग बिवलकरांचं 5,000 कोटी रुपयाचं काम हे 2 दिवसामध्ये ते सुद्धा 40 टेबल पास करून हे कसं झालं असा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे। म्हणजे एखाद्या गरीब शेतकऱ्याला सुद्धा जर रेव्हेन्यू विभागाकडे जायचंय, कलेक्टरकडे जायचंय, तहसीलदारकडे जायचंय, 100 वेळा जावं लागतं। एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना जर तिथं साधं जातीचा दाखला घ्यायचा असेल तरी त्याला अनेक वेळा तिथं जावं लागतं। त्याच्याचबरोबर ओबीसी समाजाची मुले आज स्कॉलरशिपसाठी वंचित आहेत, ओपन समाजाची मुलं आहेत, मराठा समाजाची आहेत, अल्पसंख्याक आहेत, हे सगळे लोक आज योजनेसाठी फक्त फाईल फिरत नाही। म्हणजे स्पर्धा परीक्षाचे अनेक विषय फक्त एखाद्या अधिकाऱ्याच्या टेबलवर फाईल 6-6 महिने राहते म्हणून प्रलंबित राहतात, पण 5,000 कोटी रुपयाची फाईल अशी सहजपणे जर तिथं फिरत असेल तर याच्यात काय आपण म्हणू शकतो? तर ह्याला भ्रष्टाचारच त्या ठिकाणी म्हणू शकतो। त्यामुळे फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय, ट्रकभर पुरावे नाही, गाडीभर पुरावे नाही, मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत, 12,000 पानांचे पुरावे आहेत। पुरावे 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 म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा कोरा कोरा, जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता, मी म्हणतो पुरावे पुरावे पुरावे। हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का? आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो। आता तुम्ही या बाबतीत काय करता? म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय। त्यामुळे गणपती होऊस तर आम्ही शांत राहू, बघूया सरकार या बाबतीत काय करतंय। आमची मागणी आहे, एकतर शिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे, कारण ते सुसाट सुटलेत। काल सुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पैशाची जरूरत लागली तर शासनाकडे या, आणि शासनाचे पण पैसे संपले तर माझी बॅग उघडी आहे असं वक्तव्य कालच त्यांनी केलंय। म्हणजे अहंकार बघा कुठे। तेच गव्हर्नर जे आता या देशाचे उपराष्ट्रपती बनतील त्यांच्या समोर सुद्धा अशाच लेवलला जाऊन ते तिथं बोलले होते। मग अशा लेवलला जाऊन काम करणारा व्यक्ती जर समाज कल्याण या विभागाचा मंत्री असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार करू शकतो। त्यामुळे शिंदे साहेबांना विनंती आहे, तसंच देवेंद्र साहेबांना विनंती आहे, अशा भ्रष्ट माणसाला तुम्ही पदावर ठेवू नका। पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांना तुम्ही दाखवून द्या की आता पुरावे मिळालेले आहेत। त्यामुळे या भ्रष्ट व्यक्तीला तिथं राहण्याचा कुठेही अधिकार नाही आणि या सर्व प्रकरणाची शहानिशा करून आणि करूच तर ते जे काही प्रकरण आहे 61,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब तिथं तुम्ही त्या ठिकाणी थांबवावा। 8,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड जो एका प्रायव्हेट व्यक्तीला त्या ठिकाणी दिला गेलाय तो सुद्धा परत मागून घ्यावा। सुप्रीम कोर्टामध्ये केस वीक करून चालणार नाही, चांगले वकील तिथं द्यावे लागतील। काही सामाजिक संघटना या तिथं जाऊन त्याच्यामध्ये कदाचित इंटरिम हस्तक्षेप करतील असा आम्हाला अंदाज आहे। चांगल्या दृष्टिकोनातून ते लढत आहेत या विषयासाठी, पण सरकारकडनं सुद्धा वकील हा साधा दिला गेला नाही पाहिजे। त्यामुळे शिरसाटांचा राजीनामा हा लवकरात लवकर सरकारने घ्यावा, ते सुद्धा गणरायांचं आगमन होण्यापूर्वी, म्हणजे आज नाही तर उद्याच घेण्यात यावा अशी मागणी आम्ही सर्वजण तमाम महाराष्ट्राच्या लोकांकडनं तिथं करत आहोत। आणि आमच्या 12.5% मोबदल्यासाठी जमिनीचा परतावा जे वाट बघत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही वाट बघत आहात, पण तुम्ही पैसे
जे मोठे श्रीमंत लोक पैसे देतात त्यांचं कामं सुसाट पद्धतीने तिथं होतात. 2-2 दिवसामध्ये 42 टेबल तिथं पार केले जातात आणि महाराष्ट्रातील तमाम गरीब नागरिक वेगळ्या वेगळ्या योजनेसाठी हे तिथं वाट बघून आहेत. हाच तो फरक आहे की श्रीमंताचं सरकार, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि सामान्य लोकांच्या सरकाराचा हा एक मोठा फरक हा आपण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे. धन्यवाद. नाही, शेवटी शिरसाटांच्या सहीमुळेच हा 5,000 कोटी रुपयाचा भूखंड एका प्रायव्हेट व्यक्तीला तिथं दिला गेला. त्यामुळे सही ज्याची त्याला जबाबदार धरणं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. पण जर देवेंद्र फडणवीस साहेब खरंच तिथं जर पुरावे बघत असतील तर त्यांनी हा पुरावा बघावा आणि मग कोण कोण जबाबदार आहे त्या सर्वांवर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण आता गेल्या काही दिवसामध्ये काय होते बघा की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांवर, अजितदादांच्या नेत्यावर बरेच पुरावे घेऊन BJPच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही तिथं बोललेलो आहे, पुराव्यासकट आम्ही बोललेलो आहे. पण मग एकनाथ शिंदे साहेबांचे नेते काय करतात, रात्री सागर बंगल्यावर जातात, नाहीतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात आणि त्यांच्यात काय चर्चा होते मला माहीत नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत असतील, तू लढ, तू भ्रष्टाचार कर, मी तुझ्या पाठीशी आहे, असं जर ते म्हणत असतील म्हणून बाहेर येऊन शिरसाटसारखे लोक आणि इतरही जे सर्व मोठे मोठे नेते आहेत बाहेर येऊन जर म्हणत असतील आम्ही कोणाला घाबरत नाही, मग कदाचित मग आम्ही म्हणायचं का एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा जर या भ्रष्टाचाराला देवेंद्र फडणवीस साहेबांचा पाठिंबा आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा या गोष्टीला पाठिंबा नसेल तर मग या शिरसाटांवर कारवाई होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना जवळ करून मी तुझ्या पाठीशी आहे असं बोलून जर हे सगळे भ्रष्टाचार प्रकरणं जर सरकारकडनं दाबली जात असतील तर हे योग्य नाही. हे कदाचित तुमचं अंतर्गत राजकारण असेल, पण ह्या अंतर्गत राजकारणामुळे या राज्याची अंतर्गत जी काय सिस्टम आहे, तिजोरी आहे, ती कमकुवत होत चाललेली आहे. महाराष्ट्र हा कमकुवत होत चाललेला आहे, भ्रष्टाचारामध्ये दबत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य लोकांचं, महाराष्ट्राचं, तमाम जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं आम्ही सगळेजण म्हणत आहोत. 15 पूर्ण कालावधी जो आहे ज्याच्यामध्ये ही फाईल फिरलेली आहे नगरविकास खात्यापर्यंत बराच मोठा कालावधी गेलेला आहे. याचा फायदा जो आहे तो शिरसाटांपेक्षा आणखी कोणाला जास्त होतो असं दिसून येत नाही. तर मग त्यांच्यावर कारवाईची खरी मागणी तुम्ही का नाही? बघा, शिरसाट हे तिथं यूज तर तिथं असणारे जे काही बोर्ड होतं त्यांनी या गोष्टीला अप्रुव्हल दिलं होतं, पण MDनी कुठलेही तिथं आदेश हे काढले नव्हते. हे IAS अधिकारी असतात, ते हुशार असतात, त्यांना माहीत असतं की उद्या जाऊन काय होणार आहे. विजय सिंगल हे हुशार अधिकारी असल्यामुळेच कदाचित त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी केली असावी, हा भूखंड जर पास करायचा असेल तर आम्हाला इथं चेअरमन द्या, आणि चेअरमनच्या सहीली हा भूखंड तिथं पास झालेला आहे. याच्या आधी हिस्ट्री जर काढली तर अधिकाऱ्यांच्या बाबतीत बघितलं तर पेपरवर सगळे अधिकारी योग्य आहेत, कारण ते सर्व सिडकोच्या बाजूने म्हणतायत की हा प्रस्ताव चुकीचा आहे, हा प्रस्ताव पास झाला नाही पाहिजे, बिवरकरला जमीन दिली गेली नाही पाहिजे, हे सर्व अधिकारी तिथं बोललेले आहेत. पण अधिकाऱ्यांना ओव्हररूल कुणी केलं असेल तर शिरसाट नावाच्या एका चेअरमननी जे आज मंत्री आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई तिथं व्हावी. आणि शिरसाटांच्या वर जे कोणी जबाबदार असतील, जसं की विधी व न्याय याचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी असेल त्यांनी तसा प्रस्ताव का दिला असाही प्रश्न होतो. त्याच्याचबरोबर जे UD विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांनी तसं का केलं, मग एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांना प्रेशराईज केलं का असाही प्रश्न तिथं निर्माण होतो. पण आत्ता आमच्याकडे पुरावा हा शिरसाटांच्या बाबतीत आहे म्हणून आम्ही शिरसाटांना आत्ता तिथं टार्गेट करत आहोत. कागदपत्र त्यांना दाखवले जातात, त्यावर विश्वास करतात आणि घर विकत घेतात. ही जी यादी आहे पूर्ण कुठल्या कोणाकोणत्या बिल्डरला कुठला भूखंड ही तुम्ही सार्वजनिक केली तर लोकांना कळणार. तुम्ही चांगलं सजेशन इथं दिलेलं आहे. नक्कीच
येत्या काळामध्ये आम्ही ती यादी शोधून काढू, आम्ही त्या यादीची मागणी करू आणि आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लस तुमच्यासारख्या सर्व पत्रकारांच्या मदतीने सामान्य लोकांच्या हितासाठी ती आम्ही पब्लिशसुद्धा करू. एक तर ते सत्तेत आहेत, मंत्री आहेत, ते आमच्या विरोधात आहेत, त्यांच्यावर बोलून आम्हाला काही फायदा होईल असं आम्हाला वाटत नाही आणि आम्ही कुणी सांगते म्हणून करत नसतो. ह्या ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, भावनाताई असतील, तिथं काही एक फाउंडेशन आहे, ते असतील, अनेक पत्रकार आहेत नवी मुंबईचे, त्यांनी आम्हाला माहिती तिथे दिलेली आहे. म्हणजे ही माहिती इथं आपल्याला दिलेली आहे. याच्यात 10 ते 12 सोर्सेसकडनं आम्हाला माहिती आलेली आणि त्या सगळ्या 10 ते 12 सोर्सेसचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये राजकीय सोर्स कुठलाही नाही. हे सर्वसामान्य लोक आहेत, तिथं असणाऱ्या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत. आणि अजून एक गोष्ट असं आम्हाला कळतं आहे की हे जे बिवलकर आहेत ते भूमिपुत्र नव्हतेच आणि ही 12.5% योजना ही भूमिपुत्रांसाठी होती. त्यामुळे खूप विषय आहेत. त्यामुळे हे अजून न वाढवता जो व्यक्ती जबाबदार आहे, ज्याने 500,000 कोटी रुपये हे इलेक्शनच्या आधी पैसे या बिवलकर परिवाराकडनं घेतले आणि त्याच्यातून हा प्रस्ताव पास केला, हे शिरसाट यांना घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या सरकारमध्ये जो कुठला भ्रष्टाचार तिथं होतोय त्याच्यावर बोलण्याचा अधिकार हा आम्हा सर्वांना आहे. त्यामुळेच आम्ही इथं या सरकारच्या विरोधात बोलत आहोत. फक्त हे सरकार काय करतंय की थातुरमातुर उत्तर देऊन फक्त दिवस काढण्याचा प्रयत्न तिथं करतंय. मी खरं तर मोदी साहेबांना सुद्धा विचारतोय और विनंती करतोय कि इतने सारे पुरावे देने के बाद भी अगर आपका सरकार जो महाराष्ट्र में वो निर्णय नहीं ले रहा तो इसका हम क्या समझे. क्योंकि आप कभी कभार एक भाषण में बोले थे कि बहुत बड़ा भ्रष्टाचार महाराष्ट्र में हुआ था, उसमें बहुत सारे पुरावे थे. अभी उस पुरावे का क्या हुआ मालूम नहीं. वो गाड़ी थी, गाड़ी में जो पुरावे थे वो गाड़ी कहाँ पे गई, पुरावे कहाँ पे गए. लेकिन अभी हमारे साथ जो हमारे सामने जो पुरावे है, आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही त्या पुराव्याचं करता काय हे आम्हा सगळ्यांना बघायचं आहे. कारण की एक फार फेमस स्टेटमेंट त्यांचं होतं, न खाऊंगा न खाने दूंगा. पण इथं जर बघितलं तर खा खा के आदमी 200 किलो का 300 किलो का होने लगा है. और प्रॉपर्टी अगर आप देखो, जब प्रॉपर्टी 50-60 लाख की थी, अभी उन लोगों की प्रॉपर्टी 1000 करोड़ के आसपास वहाँ पे गई है. ये किसके कारण हुए वो देखने की जरूरत है. आणि कुठले बिवलकर हे कोणाच्या जवळचे नाहीत. जे या भूमीच्या म्हणजे आपल्या मातृभूमीच्या जवळचे त्या काळामध्ये राहिले नाहीत, ते मग सामान्य लोकांच्या कुठल्या पक्षाचे काय, ते फक्त कोणाचे आहेत तर पैशाचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय दृष्टिकोनातून जो सत्तेत तो त्यांचा, अशी भूमिका कदाचित त्यांची तिथं दिसते. आता 27 तारखेला ते येतील आणि काय म्हणतील की आम्हाला ही जमीन ब्रिटिशरांनी दिली नाही. एक तुम्ही समजून घ्या की तिथे आंग्रे परिवार जो होता, त्या आंग्रे साम्राज्य होतं, त्यांनी ती जमीन बिवलकरांना काही प्रमाणात दिली होती. पण मग झालं असं की ब्रिटिशरांनी अख्ख्या देशामध्ये सर्व जमिनी ज्या ज्या लोकांनी त्यांच्या विरोधात, ब्रिटिशरांच्या विरोधात रिवोल्ट केलं, तिथं लढा दिला, त्या सगळ्यांच्या जमिनी खालसा केल्या. फक्त कोणाची जमीन ठेवली असेल तर बिवळकरांची जमीन ठेवली. का? कारण त्यावेळेस त्यांनी मराठा साम्राज्य आणि पेशवाई जी होती त्यांच्या विरोधात त्यांनी तिथं बंड केला होता आणि ब्रिटिशरला म्हणजे आपल्या कुठली कंपनी ती ईस्ट इंडिया कंपनी ह्याला सहकार्य केलं होतं. आता मगाशी तुम्ही जो प्रश्न केला होता की कुठल्या कुठल्या कंपनीला या जमिनी दिलेल्या आहेत, काही माहिती माझ्यापर्यंत आलेली जी आत्ता मी तुमच्यासमोर मांडतो. याच्यामध्ये DPVG बिल्डकॉन 3800 स्क्वेअर मीटर ही जागा त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. याची किंमत कदाचित 300-350 कोटी रुपये असेल. त्यानंतर DPVG 4150 स्क्वेअर मीटरची जागा आहे, त्याची किंमत कदाचित 400 कोटीच्या आसपास असेल. आणि एक सरस रियालिटी नावाची आहे, त्याला 700 स्क्वेअर मीटरची जागा दिलेली आहे. आता हे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत का कोण बिल्डर आहेत हे मला त्याच्यामध्ये काही माहीत नाही. मी स्वतः कुठेही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये नाही, मी बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये नाही. माझे नातेवाईक असले तर त्यांच्या बिझनेसमध्ये आणि माझ्या बिझनेसमध्ये हा खूप मोठा फरक आहे. मी कुठेही जमीन आणि बिल्डिंग व्यवसायामध्ये नाही. त्यामुळे ह्या जमीन, ज्या बिल्डिंग कोणाच्या, या कंपनी कोणाच्या हे मला तरी सांगता येणार नाही.
प्रॉब्लेम अजिबात काहीच नाही. प्रॉब्लेम जो लोकांना वाटतो, सामान्य लोकांना वाटतो, जे कष्ट करणारे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांना हाच प्रश्न पडतो की आम्ही कष्ट करतो, आम्ही दिवस रात्र काम करतो, आम्ही अनेक लोकांना नोकऱ्या देतो, अनेक अडचणी आल्यानंतर त्यातून कसं तरी आम्ही पुढे जातो. जी काय आमची व्यक्तिगत स्वप्न असतात ती कधी कधी आम्हाला मारावी लागतात फक्त कंपनी जिवंत ठेवण्यासाठी. पण काही लोक राजकारणात येतात आणि नंतर व्यवसायामध्ये जातात, आणि व्यवसायामध्ये गेल्यानंतर 2-3 वर्षामध्ये जर करोडो अब्ज रुपये जर काही लोक कमवत असतील, हे सामान्य लोकांना पटत नाही. आणि हीच भूमिका सामान्य लोकांची मी इथं मांडत आहे. तुम्ही बिझनेसमध्ये आधी असाल, मग राजकारणात येत असाल, आणि प्रत्येक रुपयाला जर तुम्हाला त्या ठिकाणी पुरावे असतील हा पैसा आम्ही कसा कमवला तर ठीक आहे. पण काही लोक राजकारणात पहिलं येतात आणि मग व्यवसायामध्ये जातात, आणि व्यवसायात गेल्यानंतर पार लगेचच 2-3 वर्षामध्ये तुम्ही 70-70, 80-90 कोटीची हॉटेल घ्यायला लागतात, जमिनी घ्यायला लागतात. तर आमचं ठाम मत आहे, हा पैसा कष्टाचा नाही, हा हरामाचा पैसा आहे, हा त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा पैसा आहे, आणि हा सामान्य लोकांचाच पैसा जो डल्ला घालून मलिदा खाऊन चोरलेला आहे, तोच पैसा हे स्वतःच्या व्यवसायामध्ये लावत आहे. या भूमिकेच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत. एखादा सामान्य कुटुंबातला व्यक्ती कष्टातून मोठा होत असेल तर आम्ही त्याचे पाय धरू, आम्ही त्यांचं स्वागत करू, आम्ही त्यांची मिठी मारू, त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊ. पण अशा पद्धतीने चुकीचा पैसा वापरून जर कोणी मोठा होत असेल तर त्याचे कपडे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी सरळ सरळ तिथं सांगितले की जर पुरावे नसतील तर बोललं गेलं नाही, पण पुरावे असतील तर आम्ही त्याचा अभ्यास करू. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली, आम्हाला वेळ द्या, पण वेळ काय त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही. त्यामुळे ही फाईल पत्र तर आम्ही दिलेत, पुराव्यासकट आम्ही पत्र दिलेले आहेत. आता ही सगळे प्रिंट डॉक्युमेंट देण्यापेक्षा आम्ही त्यांना पेनड्राईव्ह हे त्यांच्यापर्यंत पाठवू. 6 तारखेला गणरायांचं विसर्जन आहे. ते झाल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांशी बोलून, सर्व जे लोक स्टेक होल्डर्स आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलून मग सिडकोला, त्यावेळेस पाऊस असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा कॅन्सल केला, पण सिडकोला असा मोठा मोर्चा घेऊन आम्ही जाणार, आणि तोपर्यंत आम्ही हलणार नाही जोपर्यंत सिरसाटांना तिथं तुम्ही पदावरनं हटवत नाहीत. असा मोर्चा आम्ही सप्टेंबरच्या 1-2 आठवड्यामध्ये नक्कीच तिथं सिडकोवर आम्ही घेऊन जाऊ. आमचं तेच मत आहे की हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत त्याच पुराव्याचे आहेत. त्यांची जी बॅग उघडी होती त्या बॅगेत 12-15 कोटी असतील, कारण बॅगची साईज तशी फार मोठी आहे, आणि ते पैसे आले कुठून तर या 5,000 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांच्याकडे ते पैसे आलेच. हेच तर आमचं म्हणणं आहे. आणि ती जी बॅग आहे ती सिरसाटांच्या पैशाची बॅग नाही, पण गरीब मराठी माणसांच्या कष्टातून जे काही टॅक्स पैसा गोळा केला जातो त्याच्यातून दल्ला खाल्लेल्या बॅगेतून ते बोलत असतील तर हे अयोग्य आहे. म्हणजे ह्याला म्हणा अहंकार किती आहे बघा, की ते आता उघड्या बॅगेबद्दल बोलत आहेत, म्हणजे उघड भ्रष्टाचाराला ते समर्थन करत आहेत. कदाचित एकनाथ शिंदे साहेब, आणि मग असं म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं असेल तू भ्रष्टाचार करत राहा, आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहे. हे स्टेटमेंट जर चुकीचं असेल तर या दोघांना मला विनंती करायची, एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना, की सिरसाटांना मात्र घरी त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही बसवा, आणि खोलात जाऊन हे सगळे जे काही भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, नाही तर जे काही लिंक आहे ते कुठल्या कुठल्या नेत्यांपर्यंत जाती आणि अधिकाऱ्यांपर्यंत जाती ही तुम्ही त्या ठिकाणी शोधावी अशी विनंती करतो. झालं विचारा. ठीक आहे, अनेक वर्ष भाजपबरोबर अमितराव राहिलेले आहेत, 2दा-3दा नगरसेवक राहिलेले, आता आमदार आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित अमित साटम यांना ती जबाबदारी दिली असावी. मग अप्रत्यक्षपणे आपण असं समजायचं का की आशिष शेलारजी अनुभवी नेते होते आणि सगळ्यांची अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा होती त्यांना एक महत्त्वपूर्ण खातं दिलं जाईल, पण त्या खात्यामध्ये सुद्धा आशिष शेलारजींना तिथं वगळलं गेलं, नाहीतर त्यांना एक छोटंसं खातं तिथं दिलं. आता मुंबईची अख्खी जबाबदारी आशिष शेलारजींवर असताना सुद्धा
जर त्यांना बाजूला करून अमित साटम यांना तिथं आणलं जात असेल तर मला व्यक्तिगत असं वाटतं त्यांच्या पक्षात बोललं नाही पाहिजे. उद्या जाऊन आशिष शेलार साहेबांना ह्या किसकी डेंजर की घंटा आहे असं आपलं त्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे असं आपण तिथं म्हणावं लागेल. त्याच्याचबरोबर आम्ही अजून एक नाव ऐकत होतो भाजपच्या शहराध्यक्षपदी, ते आहे यांचं दरेकर साहेबांचं. पण दरेकर साहेबांचं आणि काय कसं झालं, का नकारात्मक झालं, कुठं कुठं काय काय त्यांच्या परिचयाच्या लोकांची भांडणं झाली, काय झालं, गडबड झालं, त्यानंतर त्यांचंही नाव तिथं कापलं गेलं आणि मग अमित साटमांचं नाव तिथं पुढे आलं आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांच्या या पदासाठी. पण याच्या मागचं राजकारण फार खोल आहे असं आम्हाला वाटतं. नाही, मुख्यमंत्री साहेबांना मला एवढंच सांगायचे, फक्त स्टेटमेंट देऊन मोकळं होण्यापेक्षा आम्ही तुम्हाला पुरावे देतोय नगरविकास खाते आणि सिडकोमध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे याच्यावर तुम्ही जर कारवाई केली आणि शिरसाटांना घरी बसवलं आणि या भ्रष्टाचारामध्ये 5,000 कोटीमध्ये कोण कोण जबाबदार आहे हे जर तुम्ही शोधून काढलं तर आम्ही तुम्हाला मानू. पण देवेंद्र फडणवीस साहेब कधी कधी फक्त स्टेटमेंट देतात, अभ्यासून येतात, वकील आहेत, त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या कागदपत्राचा अभ्यास तिथं करावा आणि शिरसाटांना कुठेतरी घरी बसावं. मग कुठेतरी आपल्याला म्हणता येईल की तुम्ही निर्णय घेणारे नेते आहात. पण फक्त स्टेटमेंट देऊन होत नसतं, कारवाई ही आपल्याला करावी लागते. अख्खा महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आज बघत आहे. मद्यपरवाने सध्या राज्यामध्ये येतात, त्यापैकी जवळपास 30% मद्यपरवाने जे आहेत ते राजकीय पुढाऱ्यांच्या पोट्यात जाणारी आहेत ती सगळी. त्याच्यामध्ये अनेक पक्षातल्या बड्या नेत्यांची नावं आहेत. आता अजित पवारांना देखील जाणार, तुमच्या पक्षातील जयंत पाटलांकडे जाणार आहेत. अशी अनेक मद्यपरवाने राजकीय घराण्यांकडे जाणार आहेत. त्याकडे तुम्ही कसं पाहताय? मला जी काय माहिती काय 300-350 परवाने आहेत, 300-350 परवाने आहेत. हे परवाने येण्यापूर्वी मी आधी बोललो होतो, एका परवान्याची, एका दारूच्या दुकानाची किंमत जर ब्लॅक मार्केटमध्ये जी काय आम्ही ऐकलेली लोकांकडनं ती करीबन 7 ते 8 नाही तर 10 कोटीपर्यंत असते. आता हे परवाने ऑफिशियली जर आपण 10 कोटीला सरकारकडनं दिले असते तर याच्यातून आपल्या राज्याला किती कोटी आले असते तर 3,500 कोटीपर्यंत पैसे हे राज्य सरकारला आले असते. पण हे 350 परवाने हे कदाचित मला जे कळालेलं आहे ते फार कमी किमतीमध्ये देण्यात आलेले आहे. कदाचित काही लाखात दिलेत, काही 1 कोटीत दिलेत. म्हणजे कोटीत दिले असतील तर मग याची किंमत आज 350 कोटी रुपये झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. मग 3,500 कोटी कुठं आणि 350 कोटी कुठं, हा मधला पैसा गेला कोणाला? आता हे कोणाकोणाला दिलं आहे याचं फक्त नावं कुठं तर प्रसिद्ध झाली तर याच्यावर आपल्याला थोडंसं खोलात बोलता येईल. बऱ्याच लोकांनी स्टेटमेंट दिलेत, जसं गडकरी साहेबांकडनं स्टेटमेंट आलेलं आहे, आम्ही तर कुठं मागितला नव्हता, आम्हाला कसा मिळाला. तसंच जे आमचे माजी आमदार आहेत नाईक, त्यांनीसुद्धा असंच काहीतरी स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठा घोळ आहे. काही नावांवर दिलं आहे, परत ते विकत घेतलं जाईल का दुसऱ्या कुठल्या कंपनीली हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. पण याच्यातून या राज्य सरकारचा रेव्हेन्यू लॉस हा कमीत कमी 3,000 कोटी रुपयाचा झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. अजित पवारांना महसूल लॉस कमी करण्यापेक्षा स्वतःच महसूल लॉस केला असं महसूलचा जो लॉस होणार होता तो स्वतःच केला असं म्हणायचं का? 3,500 कोटी मिळणार होते, आता 350 कोटी मिळणार आहे. म्हणजेच 10 कोटी रुपये द्यावे लागत होते ते 1 कोटीत काम हवं म्हणून अजित पवारांना हा प्लॅन केला असं म्हणायचं. कदाचित याच्यामध्ये असं असेल की तुम्ही जर बघितलं तर भाजपच्या 40 लोकांना परवाने मिळालेत, अजितदादांच्या 30-35 लोकांना मिळालेत असं कळतंय का? 30-35 परवाने मिळालेले आहेत, भाजपला 40-50 मिळालेले आहेत. मग अजून कुठले तरी इतर पक्षाच्यात कदाचित आमचे नाव तिथं घेतलं जातं त्याला काही मिळालेले आहेत. मग ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी काही लोकांचं पुनर्वसन होतं आहे का हे आपल्याला बघावं लागेल. जसं की एखादा भाजपचा आमदार आहे, त्याला जर 5 परवाने मिळाले असतील, तो चलबचल करत असेल, त्याला शांत करण्यासाठी परवाने त्या 3 नेत्यांमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदेमध्ये ठरलं असेल की ह्याला बाबा 5 परवाने दे, ह्याला 2 परवाने दे, ह्याला 3 परवाने दे, म्हणजे हे शांत बसतील. आता ते शांत का बसतील? अरे 20 कोटीची गोष्ट जर मला 2 कोटीत मिळत असेल तर माझ्या 18 कोटीचा फायदा झाला, म्हणून कदाचित काही नेते हे त्या परवान्याच्या व्हॅल्यूकडे बघून शांत बसले असतील. आमचं एवढंच मत आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता तुमच्याकडे पैसा नाही, आम्ही मान्य करतो तुमच्याकडे पैसा नाही, पण हा जो भ्रष्टाचार चालला आहे
जो आहे तो पैसा तुम्ही काही प्रायव्हेट लोकांच्या घशात जे घालत चाललाय तो थांबवा ना. हे शक्ती मार्ग, अहो गडकरी साहेब एका बाजूला पर किलोमीटर 70 कोटीमध्ये 8 लेन रस्ता करतायत, तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार 6 लेन रस्ता 140 कोटीमध्ये पर किलोमीटर करत असेल तर त्यात भ्रष्टाचार पर किलोमीटरला 70 कोटीचा आहे. आणि 800 किलोमीटर आपण घेतलं तर 50 ते 55 हजार कोटी रुपये हे फक्त राजकीय पक्ष या शक्ती मार्गामधून काढणार आहेत. एका बाजूला तुम्ही उपसत चाललाय, सगळं काहीच ठेवत नाही तिजोरीमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला म्हणता आता आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्हाला दारूचे परवाने देत असेल तर हा पूर्णपणे विरोधाभास आहे तुमच्या भूमिकेचा, असं आम्हाला म्हणावं लागेल. फक्त आपण वाट बघूया RSSचं ह्याच्यावर काय म्हणणं येतं आहे. RSSने अजून याच्यावर स्टेटमेंट दिलं नाही, भाजपच्या नेत्यांनी अजून कुणी स्टेटमेंट दिलं नाही. असं म्हणलं जातं पूर्वी RSSचं खूप चालायचं भाजपमध्ये. आता भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा, म्हणजे RSSचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि त्याच राज्यामध्ये जर ह्या गोष्टी होत असतील त्याच्यामध्ये एकच कुठेतरी कळतं की RSSची दुर्दैवाने त्यांच्यासाठी बोलायचं झालं तर त्यांची ताकद आता कमी होत चालली आहे आणि भाजपच्या नेत्यांची ताकद ही RSSमध्ये वाढत चाललेली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये वाद रचलेला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आरोप केला की भाजपच्या सोयीसाठी प्रभाग महापालिकेसाठी करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे. एकनाथ शिंदे साहेब आपापल्या लेवलला तिथं प्रयत्न करत आहेत, दादा आपापल्या लेवलला प्रयत्न करत आहेत, पण जर प्रभाग रचनेचा फायनल निर्णय आपण बघितला तर तसा बघितला तो रेव्हेन्यू विभागाकडे असतो आणि रेव्हेन्यू विभाग कोणाकडे आहे तर भाजपकडे आहे. त्यामुळे कुणी किती डोकं आपटलं तरी शेवटी निर्णय हा भाजपच्या अनुषंगानेच होणार. म्हणजे आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करण्याचं आणि तिथं अजितदादांची ताकद कमी करायचं. आता हे नेत्यांमध्ये चर्चा होती, आता कार्यकर्त्यांमध्ये या बाबतीतली चर्चा ही सुरू झालेली आहे. त्यामुळे तिथं असणारे जे कोणी इच्छुक नगरसेवक नाही तर जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना संदेश गेलेला आहे की भाजप या 2 पक्षाची गळचेपी नाहीतर तिथं कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा श्वास हा दाबण्याचा प्रयत्न तिथं करत आहे. पण हे सर्व मॅनेज इलेक्शन होणार आहे. दुर्दैव असं की राहुल गांधीजी जो मुद्दा घेत आहे वोट चोरीचा ते तर विषय आहेच, अजून सुद्धा 14 लाख मतं गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेली आहेत या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे येणाऱ्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये म्हणजे तिथं स्वराज्य संस्थेमध्ये ते जे काही इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये तर तो वोट चोरी होणारच, पण प्रभाग रचनेमध्ये सुद्धा खूप मोठी चोरी या शासनाच्या माध्यमातून तिथं केली जाते. म्हणजे लोकशाही राहिली बाजूला आणि दडपशाही हुकुमशाही या राज्यामध्ये आली असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु दादा एकीकडे विरोधक म्हणतात की वोट चोरी केली आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की विरोधकांचं डोकं कुठेतरी चोरीला गेलं आहे. अशा पद्धतीची टीका तुमच्यावरती करतात. त्यांना बोलायला दुसरं काय आहे, म्हणजे तो हेच बोलणार ना की डोकं चोरीला गेलंय, हे चोरीला गेलंय. अहो आमचे तिजोरीतले पैसे हे अशा पद्धतीने भ्रष्टाचारातून चोरीला गेले आहेत. अहो आम्ही सुद्धा कुठेतरी आता डेंजर झोनमध्ये होतो, पण कदाचित त्यांनी मॅन्युप्युलेशन केलं असावं 40,000चं आणि ते 40,000च्या पुढे जाऊन म्हणजे 42,000च्या आसपास मी गेलो असेल म्हणून कुठेतरी 1200 मी निवडून आलेलो आहे. म्हणजे हे चोरी बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने झाली आणि या बाबतीत एक डिटेल्ड रिपोर्ट, एक व्हाईट पेपर आम्ही स्वतः आमच्या पक्षाकडनं गणपतीरायाचं तिथं विसर्जन झाल्यानंतर व्हाईट पेपर आम्ही काढणार आहोत. प्रत्येक मतदारसंघाबद्दलची माहिती ही तुमच्या समोर आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने नक्कीच आणल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईमध्ये येणार आहेत, परंतु आता मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळावं या मागणी करतात. त्यानंतर दुसरीकडे मनोज जरांगे जे हक्के आहेत राष्ट्रवादी ते मात्र आता म्हणतात की जर मनोज जरांगे पाटील मुंबईत येत असतील तर आम्ही देखील मुंबईत येऊन त्या पद्धतीने आंदोलन करू आणि त्यांना विरोध करू. तरी जातीय सलोखा हा सगळा बिघडला जाणार आहे का? नाही, मला माहीत नाही. म्हणजे हाकेचा एक कुठला तरी व्हिडिओ सोशल मीडियावर फार प्रसिद्ध होत आहे, नकारात्मक दृष्टिकोनातून प्रसिद्ध होत आहे. त्यात त्यांनी माळी समाजाच्या विरोधात कुठेतरी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे दुटप्पी भूमिका घेतलेले हे छोटे मोठे नेते जे फक्त बातम्या होण्यासाठी जर काही समाजाच्या विरोधात बोलत असतील त्यांची आज किती विश्वासार्हता लोकांमध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की जर कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर त्याला फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्या पार्लमेंटमध्ये आपल्याला कायदा
तिथं आणावं लागेल, त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. 50% पुढं आपल्याला आरक्षण घेऊन जावं लागेल, तरच मराठा समाजाला कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण हे मिळू शकतं. आणि आम्ही वस्तुस्थिती बोलतो, आम्हाला कुठल्याही समाजाला तिथं दिशाहीन करायचं नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोर्टात टिकणारा आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला राज्य लेवलला हा विषय सुटणार नाही. जायचं असेल तर केंद्रातच जावं लागेल, पार्लमेंटमध्येच जावं लागेल, कायद्याची दुरुस्ती तिथं करावी लागेल, मगच मराठा समाजाला हे आरक्षण टिकू शकतं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण सर्वजण, सर्व पक्षाचे नेते, सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून एकदा प्रधानमंत्री ह्यांना मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटू, विनंती करू आणि मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी देऊया. माजी मंत्री अनुराग ठाकूर यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. विद्यार्थ्यांसमोर ते भाषण करत होते, त्यावेळेस त्यांना विचारलं की पहिला अंतराळ रिपोर्ट कारण विद्यार्थ्यांना उत्तर दिलं की दिला नसतं, त्यावर ते म्हणजे चुकीचं आहे. पहिला अंतराळ म्हणजे आता ते हे कोण आले ते US-वरून नाही का, नासामधून परवा शुभांशु शुक्ला. मला अनुराग ठाकूरजींना एक विनंती करायची आहे, एक बैठक शुभांशु शुक्लांबरोबर आपण घ्यावी. शुभांशु शुक्लांनी सायन्सचा अभ्यास करून, वस्तुस्थितीचा अभ्यास करून, युनिवर्सचा अभ्यास करून ते आत्ताच नासाच्या मदतीने बाहेर जाऊन आलेले आहेत आणि त्याचा अभिमान हा आपण सगळ्यांनी वर्तवलेला आहे. शुक्ला साहेब याबद्दल काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे एकदा अनुराग ठाकूरजी आणि शुक्ला साहेब या दोघांना एकत्रित आणा आणि मग स्पष्ट करा की खरंच काय घडलं होतं, कोण पहिलं गेलं होतं. त्याच्यात जो कोणी योग्य उत्तर देईल, कदाचित शुक्लाच हे योग्य उत्तर देतील असं आम्हाला वाटतं. परत देखो, कुछ दिन पहले जो सिडको में भ्रष्टाचार हुआ था, उस टाइम के जो चेयरमैन शिरसाट जी है, जो अभी सामाजिक न्याय विभाग या डिपार्टमेंट है उसके वो मंत्री है महाराष्ट्र राज्य के, उन्होंने 5,000 करोड़ का जो भ्रष्टाचार किया था उसके बारे में हमने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली थी. और सिडको ये जो संयुक्त संस्था है जो नवी मुंबई में उनका ऑफिस है, उनके अधिकारी को जान के हम सब मिले थे. अभी देखो वहाँ पे हमको जो बताया गया था, द लीगल डिपार्टमेंट जो राज्य सरकार का है उनके रिपोर्ट के बारे में वहाँ पे बताया था. हमने प्रूव किया है कि जो लीगल रिपोर्ट जो राज्य सरकार के विभाग से दिया गया था उसको काउंटर ये सिडको ने वहाँ पे किया था कि जो राज्य सरकार का रिपोर्ट है विधि व न्याय विभाग का वो गलत है, ये सिडको ने ही वहाँ पे बताया है, इसलिए वो रिपोर्ट को ग्राह्य धरना योग्य नहीं है. दूसरी बात, जो यूडी विभाग के माध्यम से वहाँ पे पत्र दिया था, वो पत्र भी अगर आप देखो उसमें डिटेल में अगर जाओगे वो पत्र भी गलत है. विद प्रूफ हमने वहाँ पे एक्सप्लेन आपको किया है. और तीसरी बात, ये आप भी जानते हो, हम भी जानते हैं, इस कंट्री के कोई भी व्यक्ति को ये मालूम है, एक आध विषय जब सुप्रीम कोर्ट में होता है या कोर्ट में होता है, न्याय प्रविष्ट होता है और वो जमीन अगर चर्चे में आती है तो राज्य सरकार और सिडको अगर उसी जमीन के लिए सुप्रीम कोर्ट में वहाँ पे गए हैं उस व्यक्ति के खिलाफ, और उस व्यक्ति को ही अगर अभी जमीन अलग तरीके से वहाँ पे दी जाती है तो ये गलत होता है. तो बहुत लेवल पे ये चीज़ें गलत हुई है. 100% ये इलीगल ट्रांजैक्शन वहाँ पे हुआ है जिसके माध्यम से 5,000 करोड़ रुपए जो गरीबों के हैं वहाँ पे एक बहुत बड़े व्यक्ति को ऐसे ही 1-2 दिन में 42 टेबल्स पे ये फाइल मूव हुई थी. गरीबों की एक हाथ फाइल एक टेबल से दूसरे टेबल अगर जानी है तो उसको 2-2 महीने लगते हैं, 6-6 महीने लगते हैं. यहाँ पे 2 दिन में 42 टेबल्स पे फाइल्स पास होके फाइनली सिरसाट ने ये डॉक्यूमेंट पे सिग्नेचर करके ये बहुत बड़ा फ्रॉड, करप्शन किया है, ऐसे हम सबका कहना है. रोहित जी, आप आरोप लगा रहे हैं कि सिरसाट ने फ्रॉड किया है. आपने क्या आरोपों पर जब सिरसाट से सवाल किया गया तो उन्होंने कहा कि संजय राउत और रोहित पवार दोनों खबरों में बने रहने के लिए इस प्रकार के आरोप करते हैं. आरोप पूरी तरीके से तथ्यहीन है. अगर ये डॉक्यूमेंट आप देखोगे, और मैं सिरसाट को उत्तर नहीं दे रहा हूँ कि सिरसाट की जो बौद्धिक लेवल है या उनके जो भी विचारों की लेवल है उसके लेवल पे मैं नहीं जाऊँगा.
लेकिन मैं देवेंद्र फडणवीस साहब को यहाँ पे विनती करता हूँ, ये सब आप डॉक्यूमेंट ले लो, तो डेफिनेटली ये डॉक्यूमेंट देखने के बाद ये जो खबरें की बात कर रहे हैं ना, ये सिरसाट, ये सिर्फ ऐसे ही न्यूज़ हमको दिखेगी। सिरसाट जी माजी मंत्री थे, उनको उनके पद का राजीनामा 100% देना पड़ेगा, और वो क्या कहते हैं उससे हम सीरियसली कुछ चीज़ें नहीं लेते। हमारे पास प्रूफ है, हम लोगों के प्रतिनिधि है, महाराष्ट्र के प्रतिनिधि है, लोगों के हित में जो भी चीज़ हमारे हाथ में आती है वो लोगों के सामने लाना, ये हमारी जिम्मेदारी है, वही हम कर रहे हैं। सिरसाट ने 5,000 करोड़ का वहाँ पे घोटाला या करप्शन 100% वहाँ पे किया है, और इलेक्शन के पहले इस 5,000 करोड़ में से 1,000 करोड़ उनके पार्टी को और उनको खुद को वहाँ पे मिली है। अगर जो व्यक्ति कभी भी बिजनेस में एक्टिव नहीं था, वो बिजनेस जब ये चेयरमैन बनते हैं, मंत्री बनते हैं, उसके बाद होटल लेने के बाद, उसी के साथ ये MIDC का एक भूखंड, त्रिम्बकेश्वर में बहुत एक्सपेंसिव ज़मीन और बहुत सारी चीज़ें, उसमें डिटेल में नहीं जाऊंगा। ये चीज़ें आप कैसे करते हो, ये लोगों को दिख रहा है, और जो दिख रहा है वही हम लोगों को बता रहे हैं, और जो नहीं दिख रहा, जो पुरावा है, प्रूफ है, वो भी लोगों को दिखाने की हम कोशिश कर रहे हैं। अनुराग ठाकुर अपने एक बयान से चर्चा में है, हिमाचल प्रदेश में वो थे, एक स्कूल में बच्चों को संबोधित कर रहे थे। पूछा कि पहला जो है अंतरिक्षयात्री कौन था, बच्चों ने उत्तर दिया नील आर्मस्ट्रॉन्ग, लेकिन उन्होंने हंसते हुए कहा कि नहीं, आप गलत हैं, पहला अंतरिक्षयात्री हनुमान जी थे। आप इस पर किस तरीके से देखते हैं? शुभांशु शुक्ला, जिनका अभिमान हम सबको है, वो अभी अभी एक मिशन से आए हैं। उन्होंने जो नासा के माध्यम से एक मैंड ऑपरेशन किया गया था, जो यूनिवर्स में वहाँ पे गया था, वो जब इंडिया में आए थे उनका सत्कार किया। प्रधानमंत्री मोदी जी भी उनको मिले थे, उनका मान सम्मान वहाँ पे किया था। तो उनको और अनुराग ठाकुर जी को एक साथ बिठाओ, वो दोनों इस विषय पे आर्ग्यूमेंट होना चाहिए। वो आर्ग्यूमेंट क्या होता है वो देखने लायक होगा, लेकिन हमारा विश्वास है शुक्ला जी जो बोलेंगे वही सही बोलेंगे। वो साइंस बेस्ड है, वो फैक्ट्स बेस्ड है, उसके लिए पढ़ाई करनी पड़ती है। और अनुराग ठाकुर जी जो बोल रहे हैं वो पॉलिटिकल स्टेटमेंट है, इसलिए अनफॉर्चुनेटली अगर स्टूडेंट के सामने ऐसा स्टेटमेंट आप करते हो तो ये बहुत गलत है। रोहित जी, वोट चोरी को लेकर राहुल गांधी लगातार रैली कर रहे हैं, SIR के मुद्दे पे भी वोट बोल रहे हैं। अब राज ठाकरे ने भी वोट चोरी को लेकर सांकेतिक रूप में राहुल गांधी का समर्थन करते हुए कहा कि 2016 से हम तो कह रहे हैं कि वोट चोरी हुई है। एक के बाद एक विपक्षी पार्टियां अब जो है आवाज बुलंद कर रही हैं, आपका क्या कहना है? वोट चोरी 100% हुई है। अगर थोड़े दिन पहले अगर आप देखो, पवार साहब, शशिकांत जी शिंदे, अशोक बापू पवार, सचिन जी दौड़के, हमारे जो भी उम्मीदवार, उनके पास पुरावा है, प्रूफ है कि कैसी वोट चोरी हुई। उन्होंने भी प्रेस कॉन्फ्रेंस ली थी, और सिर्फ हमारे स्टेट में वो प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई थी, बहुत जगह पे अलग अलग पार्टी वहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस ले रही है। डेफिनेटली बहुत बड़े पुरावे हमारे पास है, और हम भी एक बहुत डिटेल प्रेस कॉन्फ्रेंस आने वाले समय पे वहाँ पे लेंगे। लेकिन ये जो वोट चोरी है वो डेमोक्रेसी के खिलाफ है। अगर आप बम्बई और जो अभी लोकल बॉडी इलेक्शन हो रहे हैं उसमें भी जो प्रभाग रचना होती है उसमें भी छेड़छाड़ ये बीजेपी के लोग वहाँ पे कर रही है, वो भी डेमोक्रेसी के खिलाफ है। और ये जो चीज़ें हो रही है, कौन सी भी हालत में हमको पावर में रहना है, क्योंकि अगर आप देखो तो संसद में जब बहुत बड़ा नेता वहाँ पे बात कर रहा था तो वहाँ पे एक आंदोलन छोटा सा अंदर हुआ था पार्लियामेंट में, तब पेपर फाड़ के किसी बहुत बड़े नेता के ऊपर वो पेपर फाड़े थे। बाद में अगर आप देखो तो वो बड़े नेता ये आगे के लाइन में न रुकते हुए चौथे लाइन में जाके उन्होंने वहाँ पे उत्तर दिया था। मतलब कहाँ ना कहाँ तो भी ये जो विरोधक है, जो इकट्ठा आ रहे हैं ये वोट चोरी के मुद्दे पे, ये विषय लेके सत्ताधारी जो लोग हैं या सत्ते में जो लोग हैं वो अभी डर रहे हैं। तो डर जब होता है तो वहाँ पे डेफिनेटली कुछ तो काली गलत चीज़ हुआ है, और वही चीज़ राहुल गांधी जी, तेजस्वी यादव जी और सब बड़े नेता इंडिया आघाड़ी के वहाँ पे लोगों के सामने लाने की कोशिश कर रहे हैं। राज्य के मुख्यमंत्री कह रहे हैं कि आपका पब्लिक से कनेक्शन नहीं है, आप जो मुद्दे समझ नहीं रहे हैं, इसलिए इस तरीके के जो जायज है वो आप रेस कर रहे हैं, इसका कोई फैक्ट बेस्ड आंसर नहीं है। नहीं, ठीक है, देवेंद्र फडणवीस साहब को हम विनती करते हैं, आपसे नहीं बात कर रहे, हम इलेक्शन कमीशन से बात कर रहे हैं। इलेक्शन कमीशन को उत्तर देने दो। इलेक्शन कमीशन जब प्रेस कॉन्फ्रेंस लेता है तो हर एक प्रश्न जो इंपॉर्टेंट होता है उस पर वो बोलते हैं नेक्स्ट क्वेश्चन, नहीं तो जो उत्तर दिया जाता है, जैसे हमने वहाँ पे एक वीडियो मांगा था, क्योंकि हमारा कहना है कि जो मशीन है, EVM मशीन,
वहाँ पे अगर 10 वोट वहाँ पे होने के बाद 1 वोट बीजेपी को ऑटोमेटिकली मिला है, ऐसा हम सबका कहना है, या वहाँ पे डबल वोटिंग हुआ है, एक बंदे ने बहुत जगह पे डबल वोटिंग वहाँ पे किया, उसके लिए प्रूफ क्या होता है? सीसीटीवी कैमरा होता है। जब इलेक्शन कमीशन को हमने पूछा कि हमको सीसीटीवी कैमरे का फुटेज चाहिए, उन्होंने कहा कि वहाँ पे महिलाओं के वीडियो होते हैं। अरे गलत तो वीडियो नहीं है ना, वहाँ पे सिर्फ वोटिंग करने वाली वीडियो है। अगर उस वोटिंग स्टेशन पे पुरुष भी रहते हैं, महिला भी रहती है, और वहाँ पे वोट किया जाता है, कुछ भी अगर आप उत्तर दोगे तो इसलिए देवेंद्र फडणवीस साहब उत्तर देने के बजाय इलेक्शन कमीशन ने राइट क्वेश्चन को राइट आंसर देना बहुत इंपॉर्टेंट। लेकिन क्या है, इलेक्शन कमीशन ये बीजेपी की एक्सटेंडेड डिपार्टमेंट हुई है, इसलिए जब भी हम इलेक्शन कमीशन के ऊपर कोई प्रश्न करते हैं उस पर उत्तर कौन देते हैं? तो देवेंद्र फडणवीस या बीजेपी के नेता देते हैं। उससे समझ में आता है कि ये जो चीज़ें बाहर निकल रही है, अभी बीजेपी को बहुत तकलीफ हो रही है, इसलिए पॉलिटिकली आगे जाके जो राज्य के इलेक्शन है उसमें उनको तकलीफ होगी, इसलिए वो डर रहे हैं। इसीलिए बीजेपी के सब नेता आके वहाँ पे स्टेटमेंट देते जा रहे हैं। लेकिन हम नेताओं को, बीजेपी के नेताओं को स्टेटमेंट नहीं मांग रहे या प्रश्न नहीं पूछ रहे, हम इलेक्शन कमीशन को पूछ रहे हैं। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने एक स्टेटमेंट किया पूर्व राष्ट्रपति जगदीप धनखड़ को लेकर। उन्होंने कहा कि जब तक अपने पद पर थे उन्होंने अच्छा काम किया, स्वास्थ्य कारणों से उन्होंने इस्तीफा दिया है, अब इस बात को आगे नहीं खींचा जाना चाहिए। विपक्ष लगातार ये कह रहा है कि 1 महीने से ज्यादा का समय हो गया है, वो कहाँ पर है नहीं है वो जानकारी नहीं है, आप क्या कहेंगे? नहीं, डेफिनेटली धनखड़ साहब कहाँ पे है हम सबको जानना है ना, कि वो हमारे देश के उपराष्ट्रपति थे। अगर नए राष्ट्रपति का फॉर्म वहाँ पे दिया जाता है तो जिन्होंने इस्तीफा दिया है या जो रिटायर हुए हैं वो भी उनके साथ वहाँ पे अगर जाते तो एक अच्छा सिग्नल वहाँ पे जाता। लेकिन धनखड़ साहब कहाँ पे भी दिख नहीं रहे। मुझे लगता है इलेक्शन होने तक वो दिखेंगे भी नहीं, क्योंकि इलेक्शन होने तक अगर गलती से मीडिया के सामने वो आएंगे और जब असली चीज़ें वो बोलेंगे तो उसका इम्पैक्ट वोटिंग पे डेफिनेटली होगा। तो इसलिए ये इलेक्शन होने के बाद धनखड़ साहब बाहर आएंगे, तब जो वो बोलेंगे वो लोगों के सामने आएगा। डेफिनेटली कुछ तो डेंजरस चीज़ें धनखड़ साहब को बोलनी है, लेकिन बीजेपी चाहती है वो नहीं बोलना चाहिए, इसलिए उनको हाउस अरेस्ट में रखा है, ऐसे बहुत नेताओं का और मीडिया के लोगों का कहना है। सर, अमित शाह की सेक्रेटरी में उन्होंने ये भी बयान दिया कि जो बाद में सदन में बिल पेश किया गया था, जो कि सीएम के और तमाम लीडर्स के अगेंस्ट कार्रवाई करने के लिए लायबल होगा, आप उसे विपक्ष गैर जरूरी तरीके से उसका विरोध कर रहा है, क्योंकि इसके क्षेत्र में जो सरकार में मंत्री हैं वो भी आएंगे, तो आपको लगता है कि इसका प्रभाव जनरली बढ़ेगा या फिर इससे वो पोजीशन को टारगेट करेंगे? देखो, ईडी का जब कायदा आया था, जो भी करप्टेड नेता है या बिजनेसमैन है उसके खिलाफ ईडी कार्रवाई करेगी, ऐसी हम सबकी अपेक्षा थी। ईडी एक स्वायत्त संस्था है, कोई भी हालत में उस पर कोई भी सरकार का कंट्रोल नहीं होना चाहिए, ऐसी भावना जब वो बिल टेबल किया था ऐसे सबकी थी। लेकिन बाद में अगर देखो तो ईडी ने किसके ऊपर कार्रवाई की, खास करके 2014 के बाद, तो सिर्फ जो विपक्ष पे लोग हैं या विरोध में लोग हैं उनके ऊपर वहाँ पे कार्रवाई गई। 98% कार्रवाइयाँ ये विरोध के नेताओं पे वहाँ पे की गई है। अब ये क्लियर हो गया कि एक आध बिल जब लाया जाता है, जैसे ईडी का बिल लाया गया था, अभी वो कायदा हो गया, एक विभाग हो गया, उन्होंने सिर्फ एक्ट किया ऑन किसके बिहाफ? सरकार के बिहाफ। किसके विरोध में? जो नेता विरोध में, मतलब पॉलिटिकली उसका इस्तेमाल वहाँ पे किया गया था। इसलिए आज कोई भी भाषण कैसे भी दो, आगे जाके ये जो नया बिल जो प्रधानमंत्री से राज्य के जो मंत्री है उधर तक जो बिल वो लाने की कोशिश कर रहे हैं, वो विचार कर रहे हैं, वो डेफिनेटली डेमोक्रेसी के खिलाफ है। और दूसरी बात कि राज्य का कोई भी मंत्री उस लेवल पे या उसके पद पे रखना है कि नहीं रखना, ये मुख्यमंत्री का काम है, मुख्यमंत्री का वो अधिकार है। लेकिन अगर आप ये बिल लाते हो तो मुख्यमंत्री म्हणजे राज्य सरकार का, उस राज्य का जो अधिकार है वो आप हाथों से लेके जा रहे हैं। दिस इज अगेंस्ट कॉन्स्टिट्यूशन, ऐसा हम सबका कहना है। और दूसरी बात, ये जेपीसी उन्होंने फॉर्म की है। अभी जेपीसी में आगे जाके सिर्फ आप सुनोगे, उस पर कुछ करोगे नहीं, तो बहुत सारे पक्ष शायद जेपीसी का भी विरोध करेंगे, क्योंकि इस बिल का टोटली विरोध है, मतलब ये बिल आना ही नहीं चाहिए, ऐसे सबका कहना है। दूसरी बात, प्रधानमंत्री साहब पे कौन ऑब्जेक्शन लेगा? कौन उन पे कार्रवाई करेगा? अधिकारी लेगा या कोई सुप्रीम कोर्ट लेगा या वहां पे एंटी करप्शन लेगा, ईडी लेगा? ये कहां पे स्पष्ट है? तो बहुत अस्पष्ट बिल वहां पे लाया है और सिर्फ ये वेस्ट बंगाल
फिर आगे जाके स्टैलियन जी है तमिलनाडु, फिर अपने जो हैदराबाद ये है तेलंगाना है, वहाँ के जो नेता है उनके खिलाफ कुछ कार्रवाई करने के लिए बिल लाया। और शायद उनको लगता है कि 2029 में महाराष्ट्र में भी उनका सरकार नहीं आएगा तो आगे जाके महाराष्ट्र के नेता को भी कंट्रोल करने का वो कोशिश वहाँ पे करेंगे। सर जी, आपने अपने प्रेस कॉन्फ्रेंस में आरएसएस का जिक्र किया और कहा कि कैसे नॉट अ वेरी गुड कोऑर्डिनेट रिलेशन इज बीइंग एस्टैब्लिश्ड बिटवीन बीजेपी एंड आरएसएस। अमित शाह बयान देते हैं, कहते हैं कि आरएसएस के साथ संबंध होना, रिलेशनशिप होना इज नॉट अ नेगेटिव और अ माइनस नोट। प्रधानमंत्री देश की सबसे बड़ी एनजीओ बताते हैं। वो कब बताए? जब बीजेपी का देश का अध्यक्ष 1 से 1.5 साल हो गया, वो अभी तक बदले नहीं। उनको वहाँ पे वैसे ही रखा है कि वहाँ पे एक अंदर का झगड़ा चल रहा है बिटवीन आरएसएस और बीजेपी। आरएसएस चाहती है किसी और को वहाँ पे अध्यक्ष बनाए और बीजेपी के ये जो नेता है, खास करके गुजरात के 2 बड़े नेता है, उनका कहना है किसी और को, मतलब गुजरात के एक व्यक्ति का नाम वहाँ पे लिया गया था। उस पर सोल्यूशन नहीं निकला और ये सोल्यूशन बहुत सालों से नहीं निकल रहा। इसलिए ये सोल्यूशन नहीं निकल रहा, इसलिए शायद आज अगर देखो मोदी साहब का स्टेटमेंट था, लाल किले से भी वो बोले थे, ऐसा मुझे किसी ने बताया था। तो ये चीज़ें क्या वो करेक्शन करने का कोशिश वहाँ पे किया जा रहा है। अभी देखते हैं आगे जाके। ये देखो, अगर इंडिया की बात करें, आरएसएस इज़ नॉट अ स्ट्रॉन्ग ऑर्गेनाइजेशन, इट कुड बी अ डिसिप्लिन्ड ऑर्गेनाइजेशन। उसके खिलाफ कौन है? बहुत सारे लोग हैं। हम उनके खिलाफ है, सामान्य लोग खिलाफ है, जो प्रोग्रेसिव विचार के लोग हैं उनके खिलाफ है। अगर आरएसएस और बीजेपी की तुलना हम करें तो दोनों में ऐसे हमको लगता था कि आरएसएस स्ट्रांग है उन दोनों में, लेकिन अभी जो नया स्टाइल आ रहा है, आरएसएस से स्ट्रांग नेता है बीजेपी के। अभी 75 ईयर का उनका एक कुछ नेताओं का एज का लिमिट है। अभी सितंबर में हमको पता चलेगा कि ये लिमिट सुना जाता है कि नहीं जाता। अध्यक्ष का तो सुना नहीं, इसलिए वो प्रलंबित है। अभी एज का भी लिमिट का सुना जाएगा कि नहीं लाएगा, वो भी देखेंगे। और महाराष्ट्र में ये दारू के बारे में जो निर्णय इस सरकार ने, भाजपा के सरकार ने, भाजपा का मेजॉरिटी है, 95% आमदार बीजेपी के है और बाकी 5%, अगर 144 का अपन कैलकुलेशन करें, बाकी 2 मित्र पक्ष के। इस भाजपा के राज्य में जहाँ पे आरएसएस का मुख्यालय नागपुर में है, महाराष्ट्र में है, वहाँ पे इस तरीके का निर्णय लिया जाता है, तब आरएसएस कुछ बात नहीं करती, बीजेपी के नेता कुछ बात नहीं करते। इससे थोड़ा सा अंदाज आ रहा है कि आरएसएस बीजेपी के सिलसिले में वीक होती जा रही है। सर, आपने एक मुद्दा उठाया कि कैसे विपक्ष एक साथ आ रहा है, कहीं सरकार का प्रेशराइज होने में, प्रेशर बनाने में सक्सेसफुल हो रहे हैं, लेकिन कई ऐसे इंस्टेंसेस सामने आते हैं जो इस पूरे दावे को लेकर सवाल खड़ा करते हैं। हाथ लाना मेरा कल होता है जो राहुल गांधी मिनिस्टर का प्रेस कॉन्फ्रेंस ब्रीफ करे, मां तेजस्वी यादव ने राहुल गांधी को एज अ पीएम कैंडिडेट घोषित किया, लेकिन जब राहुल से सवाल किया गया क्या वो तेजस्वी यादव को बिहार का नेक्स्ट सीएम देखते हैं, तब उन्होंने कहीं क्वेश्चंस को अवॉइड किया। टीएमसी ने इस क्वेश्चन को अवॉइड किया कि दे सी राहुल गांधी एज द नेक्स्ट पीएम कैंडिडेट। सो इज देयर समथिंग दैट इज नॉट वेरी कोऑर्डिनेटिंग बिटवीन द इंडिया अलायंस पार्टनर्स? देखो, ये जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई ये शायद परसों हुई थी, वहाँ पे ये विषय हुए थे। और कल अगर आप देखो एक वीडियो दिखा था, तेजस्वी यादव जी मोटरसाइकिल चला रहे थे, राहुल गांधी जी चला रहे थे, उनके फेस पे अगर देखो तो खुशियाँ ही खुशियाँ थी। अंदर क्या डिसीजन हुआ है वो हमको नहीं मालूम। वहाँ पे जो स्टेटमेंट था शायद वो रणनीति का, स्ट्रैटेजी का वो भाग हो सकता है। इसलिए जो प्रेस कॉन्फ्रेंस में जो चीज़ें होती है उस पर कुछ पॉलिटिक्स वहाँ पे डिसाइड किया जाता है, वह नहीं, वो क्लोज डोर में किया जाता है। शायद क्लोज डोर में कुछ और चीज़ें वहाँ पे डिसाइड की होगी, ऐसे हम सबको लगता है। अभी विषय है वोट चोरी का मुद्दा लेके लड़ना है और जीतना भी है। और बिहार में जिस तरीके का वातावरण हुआ है, जब वहाँ के लोग पॉलिटिकली बहुत सेंसिटिव है, जो मतदार है, अगर वहाँ पे इस तरीके का वातावरण हुआ है तो डेफिनेटली वहाँ से जो चीज़ें अभी चालू होगी वो डेफिनेटली पूरा इंडिया में वो स्प्रेड हो जाएंगी बीजेपी के खिलाफ। मैं महाराष्ट्र के प्रश्न ले सकता हूँ, मैं महाराष्ट्र का छोटा सा नेता कार्यकर्ता हूँ। अभी उसके बारे में अगर आपको पूछना है तो पवार साहब, सुप्रिया ताई, उसके जयंत पाटिल जी है, वो बड़े बड़े नेता, उनको अगर आप पूछोगे तो वो स्पेसिफिकली इस बारे में बात कर सकते हैं। दिल्ली में नहीं जाता ज़्यादा, मैं महाराष्ट्र में रहना चाहता हूँ, महाराष्ट्र में हूँ। महाराष्ट्र के अगर कोई विषय है तो डेफिनेटली उस बारे में हम बात करेंगे। थैंक यू।
जयंती आज साजरी केली जाते. नितेश राणे महाआरती करणार आहेत. वराज आहे. म्हणजे वराह जयंती करणार आहेत आज नितेश राणे. नितेश राणे वराज जयंती नैवेद्य कुठला नाही, पण ते एकटेच करतात का भाजपचे सर्वच नेते करणार आहेत? कारण काय होतं की त्यांचं ते टी व्हीवर दिसले नाहीत तर कधी कधी त्यांना थोडंसं हायपर टेन्शन येऊन जातं. अरे आपण टी व्हीवरची स्पेस घेतली नाही, मग एखादा असं स्टेटमेंट देऊन जातात की 3 दिवस टी व्हीवर दिसतात, परत महिनाभर गायब होतात. त्याचाच हा एक प्रयत्न असावा असं मला वाटतंय. आता मला असं वाटतं त्यांना मंत्रिपद मिळालंय, आधी मंत्रिपद मिळावं, नेत्याला खुश करावं म्हणून खूप प्रयत्न त्यांनी केले. आता कदाचित त्यांचा प्रयत्न असावा की देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला एकदा गेले की राज्याचा मुख्यमंत्री हे नितेश राणे झाले बाहेर, या प्रयत्नाला हा एक छोटासा प्रयत्न त्यांचा असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. विषय तोच आहे, एक रडतंय, एक आक्रमक होतंय, एक वेड्यासारखं बोलतंय. म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न कुणीच मांडत नाही. सगळे आपापल्या हिताचे प्रश्न आणि स्ट्रॅटेजी, कुणी आक्रमक होण्याची स्ट्रॅटेजी, कुणी वेड्यासारखं काही बोलण्याची स्ट्रॅटेजी आणि कुणी रडण्याची स्ट्रॅटेजी. पण स्ट्रॅटेजी अशी आहे की त्या पदासाठी बरेच लोक इच्छुक आहेत हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला कळतंय. आता एकनाथ शिंदे साहेबांची या बाबतीतली भूमिका काय ती त्या ठिकाणी बघावं लागेल. ठीक है. सर रोहित जी नितेश राणे को लेकर हिंदी में बोल दीजिए. वराज जयंती को पूरे राज्य भर में मना रहे हैं. देखो, जो रियल इश्यूज है उसके बारे में वो बात नहीं कर रहे. जिस विभाग के वो मंत्री है, उस विभाग के जो फार्मर्स है या जो लोग हैं या कोकण के वो बहुत बड़े नेता है, वहाँ के बहुत सारे इश्यूज प्रलंबित है, पेंडिंग है, उसके वो बारे में कोई भी स्टेटमेंट उनके तरफ से दिया नहीं जाता. लेकिन एक ऐसे स्टेटमेंट या ऐसी कृति वो करते हैं जिसके कारण वो चर्चा में आते रहते हैं. अभी आज की जो भी जयंती वो खुद कर रहे हैं, क्या देवेंद्र फडणवीस साहब भी करेंगे, मोदी साहब भी करेंगे, सब भाजपा के नेता करेंगे, वो खुद करेंगे. इसलिए ये जो प्रयत्न है उनका वो सिर्फ किसी नेता को खुश करने के लिए है या सिर्फ चर्चा में आने के लिए, वो हमको देखना पड़ेगा. क्योंकि चर्चा एक महाराष्ट्र में बहुत बड़ी चल रही है कि बहुत जल्द ही देवेंद्र फडणवीस साहब को दिल्ली में कोई बहुत बड़ी जिम्मेदारी वहाँ पे मिल सकती है. अगर वो दिल्ली जाएंगे तो यहाँ पे बहुत सारे नेता है जिनको उनकी जगह लेनी है. मतलब कौन सी जगह? तो मुख्यमंत्री की जगह. तो शायद राणे जी को वो पोजीशन लेनी है, इसलिए वो पॉपुलैरिटी की कोशिश कर रहे हैं, आरएसएस को खुश करने की कोशिश कर रहे हैं, डीएफ साहब को खुश करने की कोशिश कर रहे हैं. ऐसे बहुत सारे नेता है, वो जो मेन पद है सीएम का महाराष्ट्र का, उसको टारगेट लेते हुए अपनी रणनीति वहाँ पे वो डिज़ाइन कर रहे हैं, ऐसे हम सबका कहना है. लेकिन रियल इश्यूज आर वेरी डिफरेंट फ्रॉम दिस क्रिएटेड इश्यूज, ऐसे हम सबको बताना पड़ेगा. थैंक यू. दमलो तुमचे उत्तर देता